मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम. तसा तर आज आहे बुधवार, पण व्लॉग जो आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे गुरुवारच्या दिवशी. तर बुधवारचं मी सगळं रुटीन मी माझं तुमच्यासोबत शेअर करत आहे. आत्ता वाजलेले आहेत पहाटचे 4:30 आणि अर्ली मॉर्निंगचं माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी जी व्हिडिओची सुरुवात केलेली आहे ती म्हणजे माझं घर जे ते पारोसं काढण्यापासून सगळं घर जे ते झाडून वगैरे घेईल आणि त्यानंतर मग बाकीचे जे वरचे कामं आहे ते करून घेईल आणि त्यानंतर मी गॅस पुसायला घेणार आहे. तर या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल, त्या व्हिडिओचा एंड मी किचनमधनंच केला होता, ह्याच ठिकाणावरनं ह्याच जागेवरनं. आणि आता ह्याच जागेवरनं मी तिथे व्हिडिओची सुरुवातसुद्धा केलेली आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी भरपूर सारे कामं केले, त्याचबरोबर त्यामध्येच मी शंकरपाळे केलेले होते. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगायचं विसरून गेले, हे शंकरपाळे जे ते मी गव्हाच्या पिठापासून केलेले, मैद्याचा यूज केलेला नाही आहे. तर गव्हाच्या पिठापासून बनवलेले हे शंकरपाळे आहे. तर शंकरपाळे रात्रभर पूर्णपणे व्यवस्थित थंड होऊन दिले आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी 4:30 वाजता उठले ना मी. तर त्या अगोदर झाडलोट करून घेतली होती आणि त्यानंतर मग मी शंकरपाळे जे ते थंड झालेले होते तर ते एका बर्नीमध्ये, एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवून दिलेले आहे. आणि थोडेसे शंकरपाळे मी ट्रेमध्ये काढून घेतलेले एका प्लेटमध्ये, कारण की आता मला मुलींना ब्रेकफास्टला सुद्धा चहा शंकरपाळे द्यायचे. तर दोन्ही मुली माझ्या ज्या ते पहाटे 3 वाजता उठलेल्या असतात. माझ्या मुलांना जे ते पहाटेचा अभ्यास करण्याची सवय आहे, तर ते पहाटे उठत असतात आणि संध्याकाळी जे ते रोज 8च्या पुढं ते झोपायला जातात. 9-10 वाजेपर्यंत झोपून जातात. तर 9-9:30 वाजेपर्यंत मुलं झोपून जातात. सुट्टी असेल तरच दुसऱ्या दिवशी म्हणजे मुलं जे ते जास्त वेळपर्यंत जागे असतात, नाहीतर मुलं 9:30 वाजेपर्यंत झोपून जात असतात. तर याप्रमाणे आमचं रुटीन असतं. तर मी काय केलं की थोडेसे शंकरपाळे एका ट्रेमध्ये काढून घेतले मुलांना आता ब्रेकफास्टसाठी, दोन्ही मुलींना. आणि कप काढून घेतले, कप धुवून घ्यायचे मला, तर ते मी धुवून घेईल. आणि त्यानंतर मी गॅस वगैरे पुसून घेतलेला आहे. तुम्ही बघितलं सरफेस सगळं अगदी क्लीन होतं, नाही असं नाही. मी रात्री जे ते पूर्णपणे किचन क्लीन करून झोपत असते, त्याशिवाय मला झोपच येणार नाही एवढं किचनमध्ये राडा ठेवून जर झोपले तर पूर्ण सगळं क्लीन होतं माझं किचन. पण तरीसुद्धा मी सकाळी उठल्यानंतर जे ते किचन आणि जेवढ्या रूम खाली आहे ना त्या झाडून घेत असते, किचन जे ते पुसून घेत असते आणि त्यानंतर माझ्या पुढच्या कामाला सुरुवात करत असते. तर आज जसं की दोघेही उठलेल्या होत्या, तर त्यामुळे आंघोळीला काही माझा नंबर लागला नाही. तर मग म्हटलं चला जाऊन द्या, एखाद्या वेळेला आपल्या कामाला सुद्धा प्रायोरिटी द्यावं लागते. जसं समोर असेल त्या पद्धतीने मी बऱ्यापैकी माझे कामं जे ते हँडल करत असते. तर तोंड हात पाय धुवून घेतलेले होते, आपले रोजचे जे कामं आहे क्रमातले ते करून घेतले आणि त्यानंतर मग किचनमध्ये आलेले होते. तर सगळ्यात अगोदर मी काल भाजीची काय तयारी करून ठेवलेली आहे ना, ती सगळं एका एअरटाईट कंटेनरमध्ये मी फ्रीजमध्ये भरून ठेवलेलं असतं. तर ते सगळे कंटेनर जे ते बाहेर काढून ठेवेल. काल मी ठरवलेलं होतं की मला काय भाजी करायची, तर ती सगळी तयारी मी करून ठेवलेली असते. तर ते कंटेनर बाहेर काढून ठेवले. त्यानंतर कालच्याच व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की ज्या शिळ्या भाकरी किंवा चपात्या उरत असत्या ना, तर त्याचा यूज मी कसा करत असते आणि त्या केव्हा मी प्रिपेअर करून ठेवत असते. तर शक्यतो मी काय करते, ज्या दिवशी ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा चपात्या उरलेल्या असेल ना, तर त्याच दिवशी संध्याकाळी जे ते मी बारीक त्याची म्हणजे त्याचा भुगा करून घेत असते, ते मिक्सरमध्ये बारीक करून घेत असते, मीठ, हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून. तर ते मी करून ठेवलेलं होतं. तर तो कंटेनर काढून ठेवला. जी भाजी करायची होती ती भाजी निसून ठेवलेली असती, तो कंटेनर काढून ठेवला. आलं लसूण पेस्ट काढून ठेवली आणि पॅन मला कुठले पाहिजे ते मी काढून ठेवले. त्यानंतर आता मी सगळ्यात अगोदर मुलींसाठी कॉफी करून घेणार आहे. तर कॉफीसाठी दूध काढून घेतलेलं आहे आणि हे जे दूध आहे ना ते शिळं आहे, ताजं दूध अजून मी काढलेलं नाही आहे. थोड्या वेळाने ते दूध काढणार आहे. आणि त्यानंतर आता मी बघा, इतकं घाईघाईचं काम आहे मला, सकाळचं माझं हे कामही आवरायचे आणि त्यानंतर माझं वर्कआउटही करायचं आहे. पुन्हा मला शौर्य आणि अनुष्काचाही टिफिन बनवायचा आहे. तर दिवसभर जे ते माझं असं काम चालूच असतं. मी बऱ्यापैकी आता माझं पूर्ण दिवसभराचे रुटीन कसं असतं काय ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आता इथे 5 वाजलेले होते आणि मिस्टरांना जे ते उठून दिलेलं होतं, कारण की त्यांच्या मागेही मुलांना सोडवायला जाण्याची घाई असते, पुन्हा त्यांचं वर्कआउटही असतं. आणि
दिवसभर म्हणाल तर दोघांचंही शेड्यूल पूर्ण पॅक असतं. आम्ही दुपारी कधीच झोपत नाही किंवा आराम करत नाही. काय मिळेल ते फक्त आम्हाला ज्या दिवशी सुट्टी असेल त्याच दिवशी फक्त आम्हाला वेळ मिळतो. त्यातही आमचे बाहेर जाण्याचे याचे त्याचे बँकेचे वगैरे काही कामं असले तर मग तेही होत नाही. तर मग त्यांनाही मग म्हणजे असं सुट्टी वगैरे असली तरच थोडासा आराम मिळतो, नाही तर दोघंही पूर्णपणे मी माझ्या घर कामामध्ये, यूट्यूबचं काम, आपल्या रोजच्या जबाबदाऱ्याच्या कामांमध्ये गुंतलेली असते आणि यांच्या मागं यांचं ऑफिस, बाहेरचे कामं वगैरे असतात. तर मग त्यामुळे वेळ तर काही मिळतच नाही. आणि त्यामुळे मग आता पहाटेपासून आमचा दिवस चालू होऊन जातो. पहाटे 5 वाजताना सगळे उठलेले असते आमच्या घरामध्ये, शौर्यसकट सगळे उठलेले असतात. तर मी एकेकाला जे येते आता शौर्याला दूध देत असते. मीही एवढ्या 2-3 दिवसापासून ब्लॅक कॉफी किंवा मिल्क कॉफी घेते. तर आता सगळ्यांना मी सध्या आहे ना चहा ठेवलेला होता आणि एक साईड कॉफी ठेवलेली होती, पण मी घेणार होते ती मी काय तुमच्यासोबत शेअर केलेली नाही. आणि मुलींना जे ते चहा शंकरपाळे 4:15 वाजेपर्यंत मी त्यांना दिलेले होते दोघींनाही. तर शंकरपाळ्यांचा ब्रेकफास्ट करून घेतला तनिष्काने आणि ती आता बरोबर 5:30ला जे ते कॉलेजला जायला निघेल. तर मला पटकन तिचा टिफिन जो आहे तो प्रिपेअर करायचा आहे. तर मी आज ना बघा, माझं घाईचं काम असलं ना तर कसं करत असते ते दाखवते. मी फ्रोझन चपात्या बनवून ठेवलेल्या असत्या, तर त्यातली एक फ्रोझन चपाती मी आज यूज करणार आहे. ती फ्रोझन चपाती मी फ्रीजमधनं काढून एका प्लेटमध्ये ठेवलेली बाहेर आणि बाकीच्या चपात्या लगेच फ्रीजमध्ये जाऊन दिलेल्या आहे. तर आज मी तिला जे आहे ना अंडा भुर्जी आणि फ्रोझन लच्छा पराठा देणार आहे. तर एकच लच्छा पराठा देणार आहे, कारण की मुलींना नाहीच म्हणतात टिफिन न्यायला, पण मी काही ना काही त्यांना देण्याचा प्रयत्न करते. आणि आता बघा, तनिष्का जी ती एकदा 5:30 वाजता घरातून निघली की डायरेक्टली तिला 3, 3:30 सुद्धा वाजता, कधी कधी 1:30 वाजता येते, तर कधी कधी 2:30 वाजता येते. पण बऱ्यापैकी तिचं जे टायमिंग असतं ते 3:30चं असतं. त्यामुळं मग मी तिला डब्बा जे तो देतच असते, टिफिन देत असते. तर मी काय केलं, 2 अंडे ना एका बाउलमध्ये फोडून घेतले. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, अगदी पाव चमचा गरम मसाला घातला, पाव चमचा लाल तिखट घातलं, पाव चमचाच हळद पावडर घातली, पाव चमचा धना पावडर घातली आणि बस. आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून हे जे अंडा आहे ना ते आपल्याला फेटून घ्यायचे, छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचे. आणि या फोडणीमध्ये आपण आता पॅन मी गरम करायला ठेवला होता ना, त्यामध्ये तेल घालून घेतलं आणि तेल थोडंसं अंड्याचे पदार्थ करत असताना जास्त लागत होतं. मी हे जे चमचे आहे ना त्या चमच्याने अर्धा चमचे दोनदा म्हणजे अर्धा चमचा म्हणजे जवळजवळ हा एक पुरा चमचा तेल जे ते यूज केलेलं होतं. आणि त्या तेल गरम झालेलं होतं, त्यामध्ये एक पोह्याचा चमचा भरून आलं लसूण पेस्ट घालून घेतली, ती थोडीशी परतून घेतली आणि त्यामध्ये आपण जे सगळे मसाले करून अंडं तयार करून ठेवलेलं होतं ना ते अंडं घालून घ्यायचे आणि छान असं आपलं हे अंडं जे ते तेलावरती परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची, हाय ठेवायची नाही किंवा लोही ठेवायची नाही आहे. आणि बस या पद्धतीने आपल्याला थोडं म्हणजे अजून 1-2 पोह्याचे चमचे भरून मी तेल घातलेलं होतं, कारण की अंडं जे आहे ना ते फुलायला तळायला जास्त तेल लागतं आणि ते मस्त मग तळायला गेलं ना ते लच्छेदार अशी आपली अंडा भुर्जी बनवून रेडी होते. आणि शक्यतो टिफिनला देत असताना ना असं एकदम कोरडं जर अंडं बनवून दिलं ना कमी तेलाचं तर ते एवढं टेस्ट देत नाही. तर शक्यतो मी अंड्याची भाजी करत असताना मुलांसाठी ना बऱ्यापैकी तेल यूज करून ती अंड्याची भाजी बनवून देत असते. तर अंडा भुर्जी मी अगदी सोप्या पद्धतीने, म्हणजे कांदा कट करायला नको की कोथिंबीर कट करायची आणि की टोमॅटो कट करायचं नाही, अगदी साध्या सोप्या पद्धतीने घाईच्या कामामध्ये छान असा टिफिन संपूनही येईल आणि मस्त ब्रेकफास्ट मुलं करतीलही. म्हणजे आता तनिष्का तर ब्रेकफास्टलाही अंडा भुर्जी खाणार आहे. 9 वाजेपर्यंत ते टिफिन खात असतात, तर त्यामुळे मी तिला अंडा भुर्जी दिलेली आहे. तर अशा प्रकारे आपण जर केलं ना तर मुलं खाऊन घेतात आणि त्यांना आवडतं सुद्धा. अंडे मुलांना एनी टाईम आवडत असतं आणि मी माझ्या घरामध्ये अंडे नेहमी ठेवत असते, कारण की अंडं जे ते शाकाहारीमध्ये मोडतं, मांसाहारीमध्ये नाही. तर आम्ही नॉनव्हेज आहे ना कधीच्या मध्ये म्हणजे वर्षातून 1दा किंवा 2दा असं खात असतो. नेहमी नॉनव्हेज आम्ही खात नाही, पण अंडे आमचे होत असतात. मी वरचीवर जे ते मुलांसाठी अंडा भुर्जी, अंडा फ्राय, अंड्याचे बरेचसे प्रकार जे ते करत असते. तर त्यामुळे अंडे नेहमीच माझ्या घरामध्ये असतात. तर मग मी त्यांना अंडे वगैरे टिफिनला देत असते, तिन्ही मुलांना देते. तर आज मला हिला टिफिनला जे ते लच्छा पराठा फक्त आता आहे बघा मी फ्रीजमधनं काढला आणि तेलावरती छान असा
भाजून घेतला लच्छा पराठा आणि बस आपली चपातीही बनून झालेली, म्हणजे पराठाही बनून झालेला आहे. फ्रोझन पराठा असल्यामुळे इतक्या पटकन आपला टिफिन बनवून रेडी होतो. तर तुमच्या मागेही जर असं काही घाईचं काम असेल ना, तर ही ट्रिक यूज करत जा. एक दिवस अगोदर जरी तुम्ही फ्रीजमध्ये असं पराठा बनवून ठेवला ना, तर दुसऱ्या दिवशी 5 वाजेपर्यंत सुद्धा टिफिनमध्ये हा पराठा खराब होणार नाही किंवा चपातीही खराब होणार नाही. तर मी तिला एकाच टिफिनमध्ये करून अंडा भुर्जी आणि लच्छा पराठा जो तो छान असा फोडून दिलेला आहे आणि बस तिचा टिफिन मी आता पॅक केलेला आहे. आणि तिने कॉफी घेतलेली आहे, नाहीतर मी तिला तिच्यासोबतच जे ते चहा द्यायची, पण आता तिला ट्रॅव्हलिंग सूट झालेलं आहे, तिला उलटी वगैरे होत नाही, तर ती आता चहा किंवा कॉफी घेऊन जात असते आणि टिफिन तिला मी सोबत देत असते. मग तिचा टिफिन बनवून दिला, त्यानंतर सगळं स्वयंपाक काय करायचं ते सगळ्या वस्तू बाहेर काढून ठेवल्या, अगदी टोपलं सुद्धा बाहेर काढून ठेवलेले चपात्यांचं. आणि त्यानंतर गॅस पुसून घेईल मी आणि गॅस पुसून झाल्यानंतर लगेचच मी जेवढे आत्ताच्या ब्रेकफास्ट बनवण्यासाठीचे भांडे निघलेले ना ते घासून घेईल. याने काय होतं की घरात आपल्या अजिबात मेस तयार होत नाही, घाण म्हणजे असं राहाडा होत नाही आणि आपल्याला काम करायला कंटाळा येत नाही. आणि मी तर म्हणेल पहाटे जर लवकर उठायचं असेल आणि उठायची किंवा सवय लावायची असेल ना, तर एकच ब्रीदवाक्य आपल्या डोक्यात ठेवायचं की उठल्यानंतर अजिबात बसायचं नाही, टाईमपास करायचा नाही. आपण पहाटे उठल्यानंतर बसलो आणि टाईमपास करायला लागलो ना की आपल्याला पुन्हा ती गरमी यायला लागली की मग आळस यायला लागतो ना, आपली कामं जे 1 तासात होणारे आहे ना ते दिवसभर सुद्धा होत नाही, इतकं म्हणजे आपल्याला कंटाळा यायला लागतो. त्यामुळे मी काय करते, सकाळी जे ते उठल्यानंतर पुन्हा बेडकडे जात सुद्धा नाही आणि पटकन जे ते माझे कामं आवरत राहते, नॉनस्टॉप माझे कामं जे ते आवरायचं चालू राहतं. तर मी भांडे सुद्धा क्लीन करून घेतले आणि त्यानंतर आता मी ते वर्कआउटसाठी आलेले आहे. तर वर्कआउटसाठी आल्यानंतर ना सगळ्यात अगोदर मी फिश जी ती खूप उड्या मारायला लागते मला बघितलं का, मग तिला मी अगोदर तिचं फूड देऊन टाकेल आणि त्यानंतर माझी मीटिंग जी ती जॉईंट करेल. मीटिंग जी ती 45 मिनिटाची असते वर्कआउटची, तर त्या पद्धतीने मी माझं वर्कआउट करून घेईल आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करून येईल आणि मग मुलांच्या म्हणजे अनुष्का आणि शौर्याच्या टिफिनची तयारी करेल. तर आता मी इथे त्यांच्या टिफिनसाठी ना बीन आणि बटाट्याची सुकी टिफिनची भाजी देणार आहे. परफेक्ट टिफिन अप्रोप्रिएट अशी भाजी आहे, नक्की तुम्ही ही ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने बनवून रेडी होते आणि मुलांना तर खूप आवडते. तर मी ते गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली. कढईमध्ये आपल्याला जिरे फुलून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालायची. त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर घालायची, अर्धा चमचाला थोडीशी जास्त मी इथे गरम मसाला घातलेला आहे, घरगुती गरम मसाला, आणि हे थोडंसं परतून घ्यायचे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला धुवून आणि कट करून घेतलेले बीन्स घालून घ्यायचे. बीन्सचा आकार बघू शकता तुम्ही, अगदी छोट्या छोट्या आकारात मी कट केलेले आहे, म्हणजे मुलं एका बाईटमध्ये व्यवस्थित 1 ते 2 बीन्स घेतील. आणि त्याच पद्धतीने मी बटाटाही बॉक्स शेपमध्ये कट करून घेतलेला आहे आणि तो मिठाच्या पाण्यामध्ये सोक करायला ठेवलेला होता. आणि बस हा बटाटा घालून आपल्याला छान असं 2 ते 3 मिनटं ही भाजी छान परतून घ्यायची. आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि 1 चमचा तीळ घालायचे. थंडीमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारे कशाही पद्धतीने तीळ यूज केली ना, तर ती तीळ खूप आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी चांगली असते. तर मी एक बहाणा शोधत असते कशात तीळ टाकायची, तर ह्या भाजीमध्ये मला तीळ खूप आवडते, तर मी यात भाजीमध्ये तीळ टाकतच असते. आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं, 1 कपभर पाणी घालायचे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही भाजी जी ती झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायची. त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची वरनं आणि पुन्हा छान असं एकजीव करायचे. आणि त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं ही भाजी मऊसूत अशी शिजवून घ्यायची. आणि बस आपली मस्त टेस्टी अशी टिफिन अप्रोप्रिएट टिफिनसाठीची बीन्स आणि बटाट्याची भाजी बनवून रेडी झालेली आहे. तुम्ही ही भाजी जी ती मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता आणि मिस्टरांचा टिफिन जर असेल तुमच्या तर त्यांना सुद्धा देऊ शकता, ते सुद्धा खूप आवडीने खातील. खूप मस्त टेस्टी अशी ही भाजी बनवून रेडी होते आणि थोडंसं काहीतरी नवीन असं वेगळं काही खाल्ल्याचं फीलही येतो अशा प्रकारे भाजी बनवल्यानंतर. त्यानंतर आता मी शौर्य आणि मी आणि त्याचे पप्पा यांच्यासाठी आमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवणार आहे. तर मी ज्वारीच्या भाकरी ज्या आहेत त्या रात्रीच मिक्सरमध्ये बारीक करून ठेवलेल्या होत्या, लसूण आणि हिरवी मिरची आणि मीठ घालून. तर ते आता मी इथे त्या भुग्याला गरम करणार आहे. तर कढई मी तीच घासून आणि यूज केलेली आहे. मी बऱ्यापैकी काय करते की मी स्वयंपाक करत असले ना की जी कढई मी एक यूज करायला घेतलेली ना तीच कढई जी ती दुसऱ्यांदा घासून पुन्हा यूज करत असते, जेणेकरून भांडे कमी निघतात आणि जास्त राहाडा होत नाही. तर तीच कढई मी घासून घेतलेली आहे आणि ती कढाई मी गॅसवरती गरम करायला ठेवली. तेल घातलेले, भरपूर सारं तेल लागतं आपण शिळ्या भाकरीचा भुगा बनवतो त्यावेळेला.
तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आणि कोथिंबीर घालायची, छान अशी ते परतून घ्यायची ही फोडणी. आणि त्यामध्ये आपण जो बाजरीच्या भाकरीचा किंवा ज्वारीच्या भाकरीचा भुगा बनवलेला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे आणि छान असा 4 ते 5 मिनटं परतून घ्यायचा आहे. तर जोवर भुगा जो येतो हा कढईला चिकटतोय ना तोवर आपल्याला छान असा मीडियम गॅसवर हा परतून घ्यायचा आहे. ज्या वेळेला भुगा जो येतो कढई सोडायला लागेल ना की ते साईन असतं, कढई सोडायला लागलं की आपला भुगा जो येतो बनून रेडी झालेला आहे त्याचं साईन असतं. तर बस त्यावेळेला आपल्याला हा भुगा जो येते शेकायचा बंद करायचा आहे आणि आपला मस्त असा टेस्टी गावरान चवीचा ज्वारीच्या भाकरीचा भुगा बनवून रेडी झालेला आहे. तर मी आणि मिस्टरसुद्धा ब्रेकफास्टला हेच घेणार आहे. आज स्प्राऊट वगैरे करणार नाही आहे कारण की हा ज्वारीच्या भाकरीचा भुगा आहे. मस्त असा टेस्टी आपला भुगा बनवून रेडी झालेला आहे. यानंतर आता मी चपात्यासुद्धा करून घेतलेल्या आहे आणि आता मी टिफिन पॅक करायला घेत आहे. तर शौर्यचा टिफिन पॅक करत आहे, त्यासाठी त्याचा हा टिफिन काढलेला आहे. हे जे बाऊल आहे ना यामध्ये मी बटाटा आणि बीन्सची सुकी भाजी जी ती भरून घेणार आहे. आणि गाजरचा हलवा मी एक साईड गरम करायला ठेवलेला होता. गाजरचा हलवा मी कसा बनवते त्याची व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, आपला आठवडी बाजार व्हिडिओ म्हणून आहे त्या व्हिडिओमध्ये. तर त्या पद्धतीचा तोच हलवा आहे, फक्त मी तो गरम करून घेतलेला आहे. तर एका कंपार्टमेंटमध्ये मी गाजरचा हलवा भरलेला आहे आणि एक जो कंपार्टमेंट आहे ना त्यामध्ये मी हा जो भुगा आहे ना तो भरलेला आहे ज्वारीच्या भाकरीचा. तर तुम्हाला खरं सांगते आमच्या घरामध्ये ना ज्वारीच्या भाकरीचा भुगा म्हणजे पुरणपोळीचं जेवण एक साईडला आणि एक साईडला जर ज्वारीच्या भाकरीचा किंवा कुठलाही चपातीचा भुगा किंवा फोडणीची चपाती जर असेल ना तर आमच्या घरामध्ये सगळे जे येते फोडणीची पोळी किंवा मग हा जो ज्वारीच्या भाकरीचा किंवा बाजरीच्या भाकरीचा भुगा असतो ना त्याच्याकडे जातील, कारण की सगळ्यांना खूप आवडतो आणि चव खरं सांगते खूप मस्त लागते अशा प्रकारे आपण जर भुगा बनवला तर त्यामुळे मुलांनी मला हट्ट करून सांगितलं होतं की मम्मी आम्हाला टिफिनला थोडासा भुगा दे. तर त्याला भुगा दिलेला आहे थोडासा आणि एक पराठा बनवून दिलेला आहे. तर हा टिफिन मी शौर्यचा पॅक केलेला आहे या पद्धतीने. आणि हा टिफिन मी आता पॅक केलेला आहे ना हा कमीत कमी 3 वेळेला तो उघडला जाईल. शौर्य जे येते घरी आल्यावर सुद्धा काही उरलेला असताना तर तो टिफिन तो खातो. तर एका टायमिंगला त्याला पूर्ण तो टिफिन खाल्ला जात नाही. तर अशा पद्धतीने मी पोरांचा टिफिन जे ते बनवून देत असते. आणि त्यानंतर बाकीचा सगळा स्वयंपाक करून घेतला आणि आता मी इथे किचन आवरायला घेतलेलं आहे. तर लगेचच बॅक टू बॅक जे येते मी म्हणजे न थांबता हे बऱ्यापैकी कामं करत असते. याने काय होतं की कंटाळा येत नाही. आपण जर थांबलो ना तर कंटाळा येतो, थंडी वाजायला लागते. आता सध्या तर आमच्याकडे एवढी थंडी पडलेली आहे ना की स्वेटर घालूनच काम करायला लागतं आणि ते स्वेटर घालून ना मला तर काम होत नाही. साडीवर जसं काम होत नाही ना तसं पूर्ण कान पॅक करून स्वेटर घालून मला काम होत नाही. तर मी काय केलं होतं एक साईडनं या साईडला जिकडे मी मिक्सर ठेवते ना त्या साईडला हीटर ऑन करून दिलेलं होतं, कारण एवढी थंडी वाजत होती ना. थंडीने काय होतं माझं सेशन झालेलं आहे. मी आता 2-3 दिवसापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर मी तर अजून एक चांगली गोष्ट सांगायचा प्रयत्न करणार आहे इथे की बघा आपल्या चॅनलवरती ना बऱ्याचशा आपल्या ताई मैत्रिणी सगळ्या म्हणजे लेडीजच आहे. तर त्यांना एकच सांगेल की तुम्ही प्रेग्नेंट असाल किंवा प्रेग्नेन्सी ठेवण्याचा विचार करत असाल ना तर प्रेग्नेन्सीमध्ये ना जेवढं होईल तेवढं ना व्यायाम करायचा, हळूहळू व्यायाम करायचा, कामं करायचे आपले. शक्यतो आहे ना सिझेरियनची वेळ येऊन नका देऊ. सिझेरियन जर झालं ना सी-सेशन झालं ना तर आयुष्यभरासाठी आपण आधू होतो म्हणजे कसं होतं आपोआप आपलं काम करण्याचा स्टॅमिना जो आहे तो कमी होऊन जातो, कारण कंबर आपली दुखत असते, कंटिन्युअसली कंबर दुखत असते आणि त्यामुळं ना भरपूर सारे त्रास होता आपल्याला. आणि खरं सांगायचं जर झालं ना तर सी-सेशन झाल्यानंतरच बऱ्यापैकी वेट वाढतं, कारण की आपण 1-2 वर्ष तर काहीच बरेचसे कामं जे ते करू शकत नाही, काहीच करता येत नाही आपल्याला. सो त्यामुळे आपलं वेट वाढण्याचं कारणसुद्धा तेच असतं. जास्त प्रमाणात वेट वाढायला लागतं सी-सेशन झाल्यानंतर, जड वगैरे उचलायचं नसतं. तर त्यामुळे ना ती वेळ येऊन नका देऊ. हळूहळू किंवा ना आपलं काम जे ते करत राहा प्रेग्नन्सीमध्ये आणि जेवढं जमेल तेवढंच करा, जास्त नाही. पण सी-सेशन झाल्यानंतर ना अशा प्रकारे माझे ना इतकी पाठ दुखते, थोडीशी थंड हवा लागली ना पाठ आणि कंबर एवढं दुखतं ना माझं की माझ्याकडनं काहीच होत नाही. आणि आता कसं मुलांना समजायला लागलं ना मुलींना, तर त्या काय करत्या मग पहाटे उठलं की मम्मीची पाठ दुखते असं माहिती आहे त्यांना ना. तर तनिष्का ना मला माझी बेल जर वाजली ना मोबाईलची तर ती बंद करून टाकते. तिला माहिती मम्मी उठल आणि स्वयंपाक करत बसल आणि तिला पुन्हा दिवसभर दुखेल आणि ती दिवसभर आरामसुद्धा करत नाही. तर इतक्या मुली आपल्या
काळजी करत असता. तर मी तरीसुद्धा ना पटकन उठून देते तिच्यासाठी हे कामं जे ते करत असते, कारण की मुलांचं शिक्षण चालू असताना हेच खूप महत्त्वाचे पिरियड असतात. त्यांना ह्याच वेळेला त्यांची आपण खूप केअर करायची असते. तर मी या पद्धतीने मुलींची खूप केअर करण्याचा प्रयत्न करत असते. तर असं तुमच्यासोबत बोलता बोलता मी इथे किचन आवरून घेतला, गॅस पुसून घेतला, त्यानंतर कपडे लावायचे होते मला मशीनला, तर कपडेसुद्धा मी मशीनला लावून घेतले आणि घर झाडून घेतलं. बरंचसं आता माझं म्हणजे टॉयलेट बाथरूमसुद्धा मी आवरून घेतलेलं आहे. तर बरेचसे कामं आवरून घेतले आणि त्यानंतर आता वरची जे राहडायचे कामं असताना म्हणजे सोफा क्लीन करून तो सेट करून घेणं, त्यानंतर वरती आता बघा मी काल लाईटिंग काढून ठेवलेली होती, तर ती मला जागेवर ठेवायची, ती ठेवून देणं. त्यानंतर शौर्याच्या पायाला मी तो लेप लावला होता, तर त्याची ती पट्टी आहे ना ती होती, ती गुंडाळून जागेवर ठेवून दिली. त्यानंतर अंथरुणं पांघरुणं अजून तसेच पडलेले होते, ते घड्या घालून ठेवले. सगळ्या वस्तू आपल्या जागच्या जागी ठेवल्या. कॉट जो आहे तो छान असा झटकून सेट करून घेतला. त्याच पद्धतीने बेडसुद्धा जो पुढचा सोफा असतो ना तो सुद्धा झटकून सेट करून घेतला. आणि रात्री देते शौर्याला मी ही न्यूमुलाइजची जी वाफ असते ना तर ती दिलेली होती. तर त्याचं ते मशीन असतं ना ते वरती तसंच काढून ठेवलेलं होतं, तर ते मी आता ह्या बॉक्समध्ये करून आणि व्यवस्थित सेट करून ठेवून देईल. तर पुन्हा वेळेवर आपल्याला ही वस्तू मिळेल आणि जागेवर असेल तर. आणि मी ही जी कलरफुल ट्रॉली आहे ना ही सगळ्या अशाच ह्या गोष्टींसाठी केलेली की ह्या गोष्टी आपल्याला जागेवर मिळतील आणि वेळेवर मिळतील ह्या हिशोबाने. तर ही ट्रॉलीमध्ये सगळं सेट करून ती ट्रॉली आपल्या जागेवर अडकून देईल. बाकीचे चार्जर पिना वगैरे सगळं हेडफोन वगैरे इकडे इकडे पडलेले ते मी जागेवर ठेवून देईल आणि त्यानंतर ह्या सगळे आवरून घेईल. ह्या पद्धतीने मी माझं रोजचं सकाळचं पहाटे उठल्यापासूनचं नियोजन ठेवत असते. या पद्धतीने जर नियोजन ठेवलं ना आपले कामं सगळे वेळची वेळी होतील. अजिबात आपली दगदग होत नाही किंवा चिडचिड होत नाही. मी तर बऱ्यापैकी याच पद्धतीने कामं करते. तर आता बरोबर 12 वाजत आलेले होते आणि 12 वाजेपर्यंत माझे ही सगळे कामं म्हणजे स्वयंपाक करून दुपारचं ब्रेकफास्ट करून म्हणजे सकाळी मी जवळजवळ 3 डबे दिले तिन्ही मुलांचे, तेही वेगवेगळ्या टायमिंगवर. त्यानंतर तिसऱ्यांदा स्वयंपाक केला, दुपारचा स्वयंपाक करून ठेवला. त्यानंतर किचन तर मी 2-3 वेळेला आवरलं. त्यानंतर मग सगळ्यांच्या आंघोळी वगैरे होत आहे, पुन्हा मुलांचं आवरून द्यायचं असतं. तर हे सगळे कामं मी फक्त एकाच गोष्टीमुळे करू शकते की पहाटे लवकर उठायचं आणि उठल्यानंतर अजिबात बेडकडे जायचं नाही, गरमी मिळेल अशा ठिकाणी जायचं नाही आणि पटापट आपले कामं न थांबता करत राहायचं. सकाळी मोबाईलला हात लावायचा नाही, म्हणजे आपले कामं सगळे पटापट होतात. आणि हे कामं करत असताना ना मी माझं अजून एक चार्ज राहण्याचं कारण तुम्हाला सांगते. मी एक साईड जे येते एकतर श्री सुक्तम लावून देते 16 आवर्तने किंवा मग दुर्गा 16 आवर्तने याचे अथर्व शीर्षाचे लावून देते किंवा मग विष्णू सहस्रनाम लावून देत असते. माझे हे मंत्र स्तोत्र चालू असताना हे सगळे कामं चालू असतात. तर त्यामुळे मला ना अजिबात बोर होत नाही आणि पटापट माझे फुल एनर्जीमध्ये कामं चालू राहतात. तर हे मी आज माझं रहस्य तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की पहाटे कसं उठायचं, पहाटे उठल्यानंतर आपले कामं कशी मॅनेज करायचे, काय करायचं आणि काय नाही करायचं. आय होप मैत्रिणींनो तुम्हाला आजचा आपला व्लॉग आवडलेला असेल. व्लॉग जर आवडलेला असेल तर व्लॉगला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा, कारण की अशा प्रकारचे व्लॉग्स बनवायला खूप मेहनत लागते. आता मी तुम्हाला दाखवलं मी 4:30ला उठले असं, पण मी ॲक्च्युली त्याच्याही 10-15 मिनटं अगोदर उठलेली असते. व्लॉग जे ते शूट करणं खूप अवघड राहतं, शूटिंग करून सगळे कामं करणं खूप अवघड जातं. सो नक्कीच मला असं वाटतं की तुम्ही मला सपोर्ट कराल आणि आपले चॅनल जे ते सबस्क्राईब कराल आणि आपले जे व्हिडिओज आहे ते आपल्या मित्रपरिवारात आणि नातलगांमध्ये शेअर कराल. चला तर मग मैत्रिणींनो आलो आहो आपण आता व्हिडिओच्या एंडवरती. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.